सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद वाक्य घेऊन ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविली असे शिक्षण महर्षी परमपूजनीय डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आजच्या या ई लर्निंग क्लासमध्ये सहकार विषयाच्या अध्ययनासाठी मी प्राध्यापक श्री भांगरे SD आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला वाणिज्यच्या सहकार विषयातील पाठ्यक्रमानुसार आज आपण ई लर्निंग क्लासमध्ये सहकारी बँकांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात सहकारी बँकांचा अभ्यास. सहकारी बँकांचा अभ्यास करताना आपल्याला पाठ्यक्रमातील क्रमानुसार आपल्याला नागरी सहकारी बँकेची ओळख करून घ्यावी लागेल. प्रकरण क्रमांक 6 नागरी सहकारी बँक या घटकातील उपघटक आहे. नागरी सहकारी बँकेचा अर्थ, व्याख्या आणि कार्य यानुसार आपल्याला अभ्यास करताना असं म्हणता येईल, विना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार. यानुसार सहकारात सर्वजण एकत्र येऊन आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करतात. यानुसार भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने सहकार चळवळ सुरू झाली. परंतु अल्पावधीतच शहरी व निमशहरी भागातील गरीब मध्यमवर्गीय जनता जी आहे त्यांच्या विकासासाठी अशा प्रकारची सहकारी संस्था असावी अशी गरज वाटू लागली. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात व्यापारी बँकांचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला. परंतु या बँका प्रामुख्याने मोठे उद्योजक, मोठे व्यापारी किंवा मोठ्या व्यावसायिकांनाच खूप मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करीत असत. कारण या व्यापारी बँकांचा असा समज असेल की लहान व्यावसायिकांना किंवा लघु उद्योजकांना जर कर्ज पुरवठा केला तर तो फायद्याचा होणार नाही, त्यांच्याकडून वेळेवर कर्जाची वसुली होणार नाही. यामुळे या व्यापारी बँका नेहमीच अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना कर्ज देण्याची टाळाटाळ करत असे. अशा परिस्थितीमध्ये शहरी भागातील मर्यादित उत्पन्न गटातील जे लोक आहेत त्यांना जास्त व्याजाच्या दराने सावकारांकडून कर्ज घ्यावी लागत असे व या सावकारी वर्गाचा या लोकांची पैशाची गरज लक्षात घेता ते सुद्धा अव्याजवी दराचा दर आकारून जास्ती दराने कर्जाची वसुली करत असते. ज्यामुळे झालं काय की या अल्प उत्पन्न गटातील लोकांचं कर्जाचा बोजा दिवसेगणिक वाढत होता. याकरिता शहरी भागातील या अल्प उत्पन्नधारक लोकांना सावकारी पाशातून सोडवण्यासाठी भारतामध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. ही जी सहकारी चळवळ सुरू झाली ही मुळातच प्राथमिक नागरी सहकारी बँकेच्या स्थापनेने सुरू झाली. ह्या बँकेचा मुख्य उद्देश शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरवणे, तसेच हे जे काही लहान व्यापारी आहेत, कारागीर आहेत, मध्यमवर्गीय आहेत, पगारदार वर्ग असलेला उत्पन्न जे आहे अशा व्यक्ती असतील यांच्या कर्जाची गरज पूर्ण करणे हा मुख्य हेतू समोर ठेवून या नागरी बँकांची सुरुवात झाली. भारतामध्ये अल्प व मध्यम मुदतीच्या पतपुरवठ्याची एक त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली. ही त्रिस्तरीय रचना नेमकी काय तर आपल्याला पुढील आकृतीद्वारे ही त्रिस्तरीय रचना समजून घेता येईल. भारतामध्ये सहकारी पतपुरवठ्याची त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आहे. राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक म्हणून शिखर बँक यानुसार काम करते. आता शिखर बँक म्हणजे काय तर जी बँक राज्यस्तरावर राहून त्रिस्तरीय रचनेमध्ये सर्वोच्च स्थानावर राहून काम करते तिला राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक असे म्हणतात. राज्य सहकारी बँकेच्या नियंत्रणाखाली असणारी मध्यवर्ती बँक म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काय करते तर जिल्हा पातळीवर कार्य करते. राज्य सहकारी बँकेच्या नियंत्रणाखाली राहून जिल्हा पातळीवर
पत नियंत्रण करण्याचं काम ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियंत्रणाखाली राहून तालुका स्तरावर शहरी किंवा निमशहरी पातळीवर कार्य करणारी बँक म्हणजेच प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, की जिला आपण नागरी सहकारी बँक असं सुद्धा म्हणतो. थोडक्यात काय बघा, या त्रिस्तरीय रचनेवरून लक्षात येईल. राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक पातळीवर म्हणजे शहरी किंवा निमशहरी भागापुरती मर्यादित कार्यक्षेत्र असलेली बँक म्हणजेच प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, अशी या पद्धतीनं ही त्रिस्तरीय रचना आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, नागरी सहकारी बँकेचा अर्थ पुढील प्रमाणे आपल्याला समजून घेता येईल की नागरी सहकारी बँक म्हणजे काय. तर बघा, पुढील प्रमाणे आपल्याला व्याख्या त्या ठिकाणी सांगता येईल. शहरी व निमशहरी भागात स्थापन होऊन त्या मर्यादित कार्यक्षेत्रातील म्हणजेच त्या विभागातील कामगार, कारागीर, लहान व्यापारी, पगारदार नोकरवर्ग, मध्यमवर्गीय लोकांकडून ठेवी गोळा करण्यासाठी व त्यांना वैयक्तिक तारणावर म्हणजेच सोने चांदी इत्यादी दागिन्यांच्या आधारावरती विविध हेतूने कर्ज देण्यासाठी तसेच बँकिंगची इतर कार्य करण्यासाठी स्थापन असलेली बँक म्हणजेच नागरी सहकारी बँक होय. बघा, व्याख्येचा विस्तृतपणे अभ्यास आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल की जिचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. कितीपर्यंत मर्यादित? तर एखाद्या शहरापुरतं, एखाद्या निमशहरापुरतं, फार फार तर एखाद्या तालुक्यापुरतं कार्यक्षेत्र असलेली जर एखादी बँक असेल, पतसंस्था म्हणूया तिला आपण किंवा पतपेढी म्हणूया, ही एखाद्या मर्यादित कार्यक्षेत्रानुसार आणि सभासद म्हणून कोण आपल्याकडे आहेत, तर अल्प उत्पन्नधारक व्यक्ती आहे ती. उदाहरणादाखल काय म्हटलेलं आहे बघा, कामगार असतील, कारागीर असतील, लहान लहान व्यापारी असतील, लघु उद्योजक असतील, लहान पगारदार वर्ग असेल, की त्याच्याचबरोबर मध्यमवर्गीय अशा अल्प उत्पन्नधारक व्यक्ती की ज्यांच्याकडून काय करायचं आहे, तर प्राथमिक पद्धतीनं बँकिंग कार्य करायचं आहे, म्हणजे ठेवी स्वीकारण्याचं काम करायचं आहे. त्याचबरोबर त्यांना अल्प व मध्यम मुदतीचं कर्ज द्यायचं आहे, ज्याच्यासाठी तारणासाठी काय करायचं आहे, तर त्यांच्याकडे असलेलं वैयक्तिक तारण, की म्हणजे ज्याच्यावरती आपण म्हणूया की सोने चांदीचे दागिने यांच्या आधारावरती सुद्धा काय केलं जातं, हे कर्ज वाटप केलं जातं. हे प्राथमिक कार्य करणारी आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने व्यापारी बँका काम करतात त्याच पद्धतीने आधुनिक पद्धतीच्या बँकिंग सेवा पुरवणारी बँक म्हणजेच नागरी सहकारी बँक. अशा पद्धतीनं नागरी सहकारी बँकेचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येईल. पुढे नागरी सहकारी बँकेची पार्श्वभूमी आपल्यासमोर ठेवलेली आहे. काय आहे पार्श्वभूमी बघा, तर भारतामध्ये पहिली नागरी सहकारी बँक 5 फेब्रुवारी 1889 मध्ये मुंबई प्रांतातील बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या सहकारी संस्थेचे नाव अनन्य सहाय्यकारी मंडळी असे होते. सुरुवातीच्या काळात या बँकांनी काय केलं, तर ग्राहकांची जी काही कर्जाची गरज आहे ती लक्षात घेता त्या लोकांना कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना कर्ज वाटप करण्यासाठी या बँकांची स्थापना झाली होती. मग सद्यस्थितीमध्ये मात्र फक्त कर्जाचीच गरज या बँकांनी पूर्ण केलेल्या नाही, तर कर्ज देण्याबरोबरच ठेवी स्वीकारणे आणि आधुनिक बँकिंग सेवा पुरविण्याचे कामही या बँका उत्तम पद्धतीने करताना दिसून येतात. त्यानंतर आपल्याला नागरी सहकारी बँकेचा अर्थ समजून घेता येईल. व्याख्या दिलेली आहे बघा, बँकिंग नियमन कायदा 1949 अन्वये ही व्याख्या आपल्यासमोर आहे. व्याख्या अशी आहे, ज्या नागरी सहकारी बँकांचे भागभांडवल व राखीव निधी 1,00,000 रुपयांपेक्षा अधिक आहे, तसेच ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत, त्यांना नागरी सहकारी बँका किंवाच प्राथमिक सहकारी बँका असेही म्हणतात. यानुसार जसं अर्थामध्ये दिलेलं आहे तसंच व्याख्येमध्ये सुद्धा दिलेलं आहे. फक्त व्याख्येमध्ये आपल्याला भागभांडवलाची किमान रक्कम किती असावी याविषयी स्पष्टता दिलेली आहे, की बँकेचं भागभांडवल तसेच राखीव निधी हे कमीत कमी किती असावं, तर 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयांपासून अधिक जर भागभांडवल असेल तर ही बँक नागरी सहकारी बँक आहे. तसेच सामान्य बँकिंगची कार्ये म्हणजे ज्या पद्धतीने व्याख्येमध्ये म्हटलं की ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे,
त्याचबरोबर एक महत्त्वाची अट त्या ठिकाणी दिलेली आहे बँकिंग नियमन कायद्यानुसार, की सहकारी संस्था सभासदत्व देत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, की या बँकेचे सभासद हे व्यक्ती सभासदत्व असतं अशा पद्धतीनं काम करणारी, प्राथमिक स्तरावर काम करणारी बँक म्हणजेच प्राथमिक सहकारी बँक किंवा नागरी सहकारी बँक असं या व्याख्येवरून स्पष्ट होतं. पुढील मुद्द्याकडे वळूया. नागरी सहकारी बँकेचा अर्थ काय आहे हे बघितल्यानंतर आपल्याला पुढे नागरी सहकारी बँकेची कार्य अभ्यासता येतील. ती पुढील मुद्द्यांच्या सहारे आपण स्पष्ट करून घेऊया. नागरी सहकारी बँकेचं प्राथमिक कार्य, महत्त्वाचं आणि पहिलं कार्य म्हणजेच ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारणे या कार्यामध्ये काय म्हणता येईल बघा, की नागरी सहकारी बँका आपल्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच शहरी व निमशहरी भागातील जे सभासद आहेत किंवा बिगर सभासद आहेत याकडून चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावर्ती ठेवी, पिगमी ठेवी ह्या ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या ठेवी आहेत या ठेवी स्वीकारून त्याच्यावरती आकर्षक पद्धतीनं व्याजदर देतात. ज्यामुळं काय होतं, की हे सभासद किंवा बिगर सभासद आहेत यांना काटकसरीची आणि बचतीची सवय लागते आणि हेच मुख्य कार्य नागरी सहकारी बँकेचं आहे असं या मुद्द्यावरून स्पष्ट होतं. दुसरं महत्त्वाचं कार्य प्राथमिक म्हणून कर्ज देणे. कर्ज देणे या मुद्द्यामध्ये आपल्याला स्पष्ट करता येईल, की शहरी किंवा निमशहरी भागातील जे बँकेचे सभासद किंवा बिगर सभासद आहेत त्यांच्या स्थिर मालमत्तेच्या तारणावर अल्प व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा या बँका करतात. म्हणजेच काय, की कार्यक्षेत्रातील जे काही लहान व्यापारी वर्ग आहे, पगारदार नोकर वर्ग आहे, व्यावसायिक आहे, ती विविध क्षेत्रातील कारागीर असतील, कामगार असतील यांच्या ज्या काही वैयक्तिक व आर्थिक गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्यासाठी या बँका कर्जपुरवठा करतात. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ दाखल आपल्याला सांगता येईल, की सभासदांना घर बांधणी करायची असेल, मुलामुलींचं शिक्षण असेल, दूरचित्रवाणी दुरुस्ती असेल, खरेदी असेल, संगणक खरेदी असेल, तसेच इतर ज्या काही त्यांच्या मूलभूत गरजा आहेत की ज्या भागवण्यासाठी कर्जपुरवठ्याची गरज आहे ह्यासुद्धा कर्जपुरवठा नागरी सहकारी बँका उत्तम पद्धतीने करतात. तसेच अजून एक महत्त्वाची सवलत व्यापारी व्यावसायिकांना नागरी सहकारी बँक देताना दिसून येतात, की व्यापारी व्यावसायिकांना त्यांच्या कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना व्यावसायिक कार्य सुलभतेने पूर्ण होण्यासाठी त्यांच्या चालू खात्यावर अधिविकर्षित सवलत दिली जाते. ही प्रामुख्याने 2 प्राथमिक कार्य नागरी सहकारी बँकेची आहेत. तदनंतर तिसरं कार्य आहे नागरी सहकारी बँकांना, की जी बँकिंग कार्य पूर्ण करावी लागतात त्याच्यामधलं पहिलं कार्य म्हणजे आणि नागरी सहकारी बँकेचं महत्त्वाचं तिसरं कार्य प्राथमिक कार्य संपल्यानंतर प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. आता या मुद्द्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा, की नागरी सहकारी बँका ज्या आहेत त्या व्यापारी बँकांप्रमाणेच बँकिंगची कार्य करताना दिसून येतात. म्हणजेच ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे कार्य संपल्यानंतर पुढे जे काही बँकिंग कार्य आहे ही कार्य उत्तम पद्धतीने कामे करत असतात. जशा पद्धतीने व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करून ग्राहक वर्ग वाढवतात, तसंच त्याच पद्धतीने नागरी सहकारी बँका जे काही आधुनिक पद्धतीच्या बँकिंग सुविधा आहेत या बँकिंग सुविधा आपल्या ग्राहकांना पूर्ण करण्यासाठी किंवा त्या ग्राहकांना आकर्षित करण्या दृष्टिकोनातून जी काही बँकिंग कार्य आहेत ती पूर्ण करतात. त्याच्यामध्ये काही उदाहरणार्थ दिलेले आहेत, की नागरी सहकारी बँका आपल्या खातेदारांना प्रतिनिधी म्हणून त्यांची दूरध्वनी किंवा वीज बिले भरणे, त्याचबरोबर विम्याचा हप्ता भरणे, बँकांची आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणे, ग्राहकांच्या मुलांची शैक्षणिक फी, घरभाडे, गृहभाड्यांचे हप्ते, त्याच्यानंतर गृहकर्जाचे हप्ते, कर्ज परतफेड हप्ते, ही जी काही वेगवेगळी कामं आहेत ही कामं प्रतिनिधी स्वरूपामध्ये म्हणजे नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांचे प्रतिनिधी म्हणून ही कामं आपल्या अतिशय नाममात्र सेवा शुल्कामध्ये पूर्ण करून देतात. ज्यामुळं काय होतं, की ग्राहक
आणि ग्राहक आणि बँक याच्यामधील जो काही व्यावसायिक संबंध आहेत ते सदृढ होतात. त्याचबरोबर नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या निधीची योग्य गुंतवणूक कशी करावी यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतात. ज्यामुळं काय होतं की ग्राहक वर्ग ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या कर्जाबरोबरच अतिरिक्त जो काही निधी आहे त्या अतिरिक्त निधीची योग्य गुंतवणूक कशी करावी यासाठी सुद्धा मार्गदर्शन करून घेतात आणि ज्यामुळे ग्राहक वर्गाचा विश्वास बँकेवरती दिवसेगणिक वाढत येतो. पुढच्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे हुंड्या वटविणे. आता हुंड्या वटविणे म्हणजे यापैकी हुंडी म्हणजे काय, तर आपल्याला पुढे हुंडीचा अर्थ दिला जातो. मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जेव्हा दोन पक्षांमध्ये उधारीचा व्यवहार होतो त्यावेळी ऋणको म्हणजे डेटर्स एक वचन चिठ्ठी ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो ही धनकोला देतो, त्यालाच हुंडी असे म्हणतात. म्हणजेच काय की उधारीच्या व्यवहारामध्ये जे दोन पक्ष आहेत ज्याच्यामध्ये ऋणको आणि धनको असतो त्यापैकी ऋणको एक वचन चिठ्ठी धनकोला देतो, त्यानुसार हा व्यवहार केला जातो. मात्र ही हुंडीची जी काही विशिष्ट मुदत आहे ही हुंडीची मुदत काही मुदतीसाठी असते, काही कालावधीसाठी असतो. मग ही मुदत किंवा कालावधी संपण्याच्या अगोदर नागरी सहकारी बँका काय करतात की धनकोची जी काही गरज आहे कर्जाविषयक ही कर्जाविषयक गरज पूर्ण करण्यासाठी ही हुंडी वटवितात आणि ही हुंडी वटवल्यानंतर धनकोला ठराविक कालावधीसाठी ते हुंडीच्या रकमेनुसार पैसे जे काय आहे ते वापरता येतात. मात्र ही जी काही हुंडी वटवण्याची कसर आहे ही हुंडी वटवण्याची कसर म्हणजे डिस्काउंट हुंडीच्या रकमेमधून वजा केले जातात आणि ही सुविधा या नागरी सहकारी बँकेतील खातेदारांना वापरता येते. पुढे 5व्या मुद्द्याकडे आपण वळूया. 5व्या मुद्द्यामध्ये आहे सुरक्षा खणांची सोय. सुरक्षा खण म्हणजेच त्याला आपण सुरक्षित खण असेही म्हणतो. सुरक्षा खण म्हणजे काय, तर सभासद व खातेदारांना आपल्या मौल्यवान वस्तू काही सोन्या चांदीचे दागिने असतील, काही महत्त्वाचे कागदपत्रे असतील, दस्तऐवज असतील, भाग दाखला असतील, कर्जरोखे प्रमाणपत्र असेल, हे जे काही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत, कागदपत्रे आहेत, त्याचबरोबर मौल्यवान जे काही आपल्या मौल्यवान वस्तू असतील ह्या सुरक्षितपणे ठेवता येण्यासाठी या बँका काय करतात, सुरक्षा खणांची सोय उपलब्ध करून देतात. ज्यामुळे बँक जी आहे या ग्राहकांच्या वस्तूची काळजीपूर्वक व्यवस्था करून ठेवतात. मात्र ह्या सुरक्षा खणांच्या आकारानुसार त्याचबरोबर ग्राहक किती कालावधीसाठी आपल्या वस्तूची किंवा प्रमाणपत्राची कागदपत्रांची ज्या कालावधीसाठी ठेवणार आहे तेवढ्यापुरतं जे काही आकारणी असेल किंवा ज्या काही भाडं असेल त्या सेवेनुसार आकारतात आणि परत कालावधी संपल्यानंतर किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना ते परत करतात. या पद्धतीने सुरक्षा खणांची सोय उपलब्ध करून देणे नागरी सहकारी बँका कार्य करताना दिसून येतात. पुढे 6व्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे आधुनिक बँकिंग सेवा. आता आधुनिक बँकिंग सेवा कशा पद्धतीने आहेत, तर नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना व खातेदारांना आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देताना दिसून येतात. कोणकोणत्या आधुनिक सेवा आहेत, तर उदाहरणार्थ ATMची सेवा 24 तास उपलब्ध करून दिली जाते. आता ATMची सुविधा ही कशा पद्धतीने असते, तर ATM 24 तास आपल्याला दिसून येतात. कुठे कुठे दिसून येतात, तर प्रामुख्याने आपल्याला बस स्थानक असतील, रेल्वे स्थानक असतील, बाजारपेठा असतील, तसेच ज्या ठिकाणी ग्राहकांना सोयीचं ठरेल अशा ठिकाणी ह्या ATMची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जेणेकरून ग्राहकांना ठेवी ज्या ठेवल्या जातात त्यानुसार रक्कम काढता येण्यासाठी दरवेळेला बँकेत जाण्याची गरज येत नसते. आपल्या सोयीनुसार आपली रक्कम आपल्याला ATM कार्डच्याद्वारे रक्कम काढता येते. त्याचबरोबर ज्या काही इतर आधुनिक बँकिंग सुविधा आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सुविधा बँक उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर कोर बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, टेली बँकिंग असेल, इंटरनेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी विविध सेवा या बँकांनी आपल्या व्यवहारांमध्ये आणलेल्या आहेत. याचबरोबर ग्राहकांना परकीय विनिमयाचा चालू दर याविषयीची सुद्धा माहिती ग्राहकांकडून पुरवली जाते. आता
या आधुनिक बँकिंग सेवामुळं काय होतं, की व्यापारी बँकांनी जी काही व्यापारी स्पर्धा निर्माण केलेली आहे, ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा नागरी सहकारी बँकांना अचूक पद्धतीने ग्राहक वर्ग वाढविता येतो. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे 7वा मुद्दा, स्वयंरोजगारास चालना देणे. यामध्ये असं म्हटलं जातं, की शहरी व निमशहरी भागामध्ये जे काही स्वयंरोजगार करू इच्छितात किंवा जे काही लहान व्यावसायिक, लघु व्यावसायिक व्यक्ती आहेत, ज्यांना कर्जाची गरज आहे, या कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी नागरी सहकारी बँका त्या व्यक्तींना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करताना दिसून येतात. त्याच्यासाठी काही उदाहरणं तर दिलेत बघा. कोणकोणत्या साठी कर्ज दिलं जातं. तर स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून कोणकोणते असू शकतात. तर सुट्ट्या मालाची खरेदी असेल, त्याविषयीची सुट्ट्या मालाच्या यंत्राची अ, जी काही भागाची निर्मिती असेल, म्हणजे लघुउद्योग म्हणूया त्याच्यामध्ये, यंत्रसामग्री खरेदी असेल, यंत्र दुरुस्तीचा व्यवसाय असेल, वाहन चालक म्हणून म्हणजे गाडी व्यवसाय असेल, वाहतुकीचा व्यवसाय असेल, यासाठी जो काही कर्जपुरवठा लागतो, हा कर्जपुरवठा नागरी सहकारी बँक पुरवीत असल्यामुळे स्थानिक पातळीवरती स्वयंरोजगाराला चालना जी मिळते, ती या बँकेच्या माध्यमातून होताना दिसून येते. पुढे 8व्या मुद्द्याकडे वळूया. त्वरित ग्राहक सेवा. या मुद्द्यामध्ये सांगता येईल, की नागरी सहकारी बँका आपल्या ग्राहकांना त्वरित ग्राहक सेवा कशा पुरवता येतील याकडे लक्ष देतात. का? कारण जे काही आपल्या देशामध्ये जागतिकीकरणाचा प्रवाह सुरू झाला आहे, या जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. मग ही जी स्पर्धा निर्माण झालेली आहे, या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी नागरी सहकारी बँका कमीत कमी दरामध्ये अगदी वेळेत जास्तीत जास्त बँकिंग सेवा आपल्या ग्राहकांना पुरवण्यासाठी तत्परता दाखवितात. ज्यामुळे तत्पर सेवा मिळत असल्यामुळे नागरी सहकारी बँका व्यापारी बँकांप्रमाणेच ग्राहकांना आकर्षित करून आपला ग्राहक वर्ग टिकवितात आणि बँकेचा विकास, त्याचबरोबर स्थानिक भागाचा विकास जो आहे तो घडवून आणतात, असं या मुद्द्यावरून स्पष्ट होतं. पुढे 9व्या मुद्द्याकडे वळूया. 9वा मुद्दा आहे वित्तीय व्यवस्थापन. वित्तीय व्यवस्थापन करत असताना नागरी सहकारी बँका काय करतात, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने तसेच राज्य सहकारी बँकेने घालून दिलेले ज्या काही सूचनांचे पालन आहे, हे पालन नागरी सहकारी बँका करत असतात. मग कशा पद्धतीने करत असतात वित्तीय व्यवस्थापन? तर यासाठी नागरी सहकारी बँका त्यांच्याकडे उपलब्ध झालेला जो काही अतिरिक्त निधी आहे, हा अतिरिक्त निधीचं व्यवस्थापन करत असताना हे रोखता, सुरक्षितता व लाभप्रदता या तत्वावरती या वित्तीय व्यवस्थापन करताना दिसून येतात. ज्यामुळे बँकेवरती लोकांचा विश्वास वाढतो, लोकांच्या निधीची सुरक्षितता वाढते आणि नागरी सहकारी बँका ह्या फक्त संख्यात्मक विकासाच न करता गुणात्मक विकाससुद्धा घडविताना दिसून येतात. पुढे शेवटचा मुद्दा 10वा, नागरी सहकारी बँकांच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना दिलं जाणारं प्रशिक्षण. याविषयी जाणून घेऊया काय आहे विशेष मुद्दा. नागरी सहकारी बँकातील कर्मचारी व अधिकारी यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं काम नागरी सहकारी बँका करतात. कशासाठी? तर आधुनिक बँकिंग सेवा पुरवत असताना ग्राहकांना जर तत्परतेने जर सेवा पुरवल्या, तर बँकेचा ग्राहक वर्ग हा जलद गतीने वाढत जातो. आणि म्हणून जो काही आधुनिक प्रवाह आलेला आहे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन बदल होत आहेत, हे बदल त्या कर्मचारी व ग्राहकांना लक्षात येण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जातं. ज्यामुळं काय होतं, की ग्राहकांची बँकेविषयीची जी काही एकंदरीत कामं आहेत, ती पटापट व्हायला सुरुवात होतात. ग्राहक वर्गाच्या ज्या काही मागण्या आहेत, ह्या मागण्या पूर्ण करत असताना कर्मचारी वर्ग किंवा अधिकारी वर्ग हे कौशल्यानं काम करायला सुरुवात करतात आणि याचा फायदा असा होतो, की कर्मचारी आणि अधिकारी हे प्रशिक्षित असल्यामुळे त्या नागरी सहकारी बँकांची कार्यक्षमता ही उत्तम पद्धतीने वाढते. यासाठी काय केलं जातं, की नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्येच कार्यशाळांचे आयोजन केलं जातं आणि बँका आपला जो काही विकास आहे, हा विकास घडवून आणताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पद्धतीने पुढील पद्धतीने अ, नागरी सहकारी बँकांचा
अभ्यास आपण अभ्यास केलेला आहे. तदनंतर आपण वळूया आपल्या स्वाध्यायाकडे. यानंतर आपल्यासमोर एक स्वाध्याय आहे. नागरी सहकारी बँकांच्या कार्यावरती आधारित असलेला हा स्वाध्याय आपल्याला पुढील प्रमाणे म्हणता येईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. गुण एकूण 5 आहेत. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतात पहिली नागरी सहकारी बँक डॅश या वर्षी स्थापन झाली. 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय 1849, दुसरा पर्याय 1879 आणि तिसरा पर्याय आहे 1889. यापैकी अचूक पर्याय निवडून आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे. दुसरं, नागरी सहकारी बँक डॅश या भागात कार्य करते. पहिला पर्याय आहे शहरी, दुसरा पर्याय ग्रामीण आणि तिसरा पर्याय जिल्हा. तदनंतर तिसरा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून आपल्यासमोर आहे, बँकिंग नियमन कायदा 1949 नागरी सहकारी बँकांना सन डॅश पासून लागू करण्यात आला. पहिला पर्याय आहे 1965, दुसरा 1966 आणि तिसरा 1967. चौथा प्रश्न आहे, नागरी सहकारी बँका या डॅश बँकेच्या सभासद असतात. पहिला पर्याय आहे प्राथमिक सहकारी, दुसरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि तिसरा नागरी सहकारी. यापैकी अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे. शेवटचा वस्तुनिष्ठ प्रश्न, भारतातील पहिला नागरी सहकारी बँकेचे डॅश हे नाव होते. पहिला पर्याय आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, दुसरा पर्याय आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि तिसरा पर्याय आहे अनन्य सहाय्यकारी मंडळी. ह्या वस्तुनिष्ठ प्रश्नानंतर एक लघुत्तरी प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. गुण आहेत 4, एकच प्रश्न आहे त्यामुळे तो अनिवार्य आपण म्हणूया. पहिला प्रश्न म्हटले आहे, नागरी सहकारी बँकेची कार्ये विशद करा. या पद्धतीने आपल्याला या कार्याच्या आधारावरती पुढचा अभ्यास आपल्याला करायचा आहे स्वाध्यायाचा. विद्यार्थी मित्रांनो, शहरी व निमशहरी भागातील वाहन चालक असतील, कारागीर असतील, लहान व्यावसायिक असतील यांना कर्जपुरवठा करणारी बँक म्हणजेच नागरी सहकारी बँक. या आधारावरती आपल्याला हा तास आपल्याला घेता आला. पुढील तासाला आपण नागरी सहकारी बँकेच्या समस्या आणि त्यावरील उपाय याविषयी अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत या तासाचं आपण जो अभ्यास केला त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.